उद्या मला वाटतं उद्या संध्याकाळी शेवटचा दिवस आहे प्रचाराचा 5 वाजता प्रचार संपणार आहे. तर आज आम्ही सर्वोदयनगर चौकामध्ये सर्वोदयनगर फेज 3 जवळ आम्ही आज डॉक्टर कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत यांची विजयी संकल्प सभा ठेवलेली आहे. गुलाबचंद दुबे म्हणून आहेत ते देखील आज त्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. अजून जर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब कदाचित जर आले तर ते किंवा भरत गोगावले असे आमचे शिवसेनेचे 2 मंत्री आणि कार्यसम्राट खासदार साहेब यांची आम्ही आज अंतिम प्रचारासाठी सभा आयोजित केलेली आहे. नक्कीच आपण जर बघितलं प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आलेली आहे, मात्र कुठेतरी विरोधकांकडून सांगण्यात येते की शैलेश भोईरांच्या पाठपुराव्यामुळे केलेली कामं जी आहेत ती आम्ही केली असं सांगते. काय सांगले आहोत काल परवा 2-3 दिवस सभेमध्ये तेच सुरू आहे. नाही काय 100% आपल्या सर्वोदयनगर चिखलोली परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीला ती एक घाणेरडी सवय लागली आहे. आम्ही केलेल्या विकास कामांची क्रेडिट घ्यायची. काल मला वाटतं कुठेतरी एका सभेमध्ये कतोरे साहेबांनी वक्तव्य केलेलं का रस्ता जो सर्वोदयनगरचा आहे तो काहीतरी आम्ही बनवलेला आहे. मी सगळ्या लोकांना सांगू इच्छितो का सर्वोदय चौक ते शिवमंदिर तलाव हा रस्ता हा कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते. कतोरे साहेबांनी जे काल भाषणात सांगितलं तो रस्ता कोणता आहे, जांभूळ फाटा ते जांभूळ MIDC हा रस्ता त्यावेळेस PWDच्या माध्यमातून झालेला होता. आणि कतोरे साहेबांना माझे खूप चांगले संबंध आहेत. परंतु मी सगळ्यांना सांगू इच्छितो का काल कतोरे साहेबांनी त्या भाषणात हे देखील सांगायला पाहिजे होते का त्या चौकात जो रस्ता बाकी आहे, जो रस्ता झाला नाही, त्याच्यावर जी लँडमार्क कंपनी त्या लँडमार्क कंपनी जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे प्रजेश तेलंगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी रितसर तक्रार केलेली आहे. तक्रारमध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे का प्रजेश तेलंगे हा तिथे येतोय, आमच्या कामगारांना मारहाण करतोय आणि मारहाणीला वैतागून कामगारांनी काम सोडून दिलेलं आहे. आणि मग त्या जो कॉन्ट्रॅक्टर होता लँडमार्कचा जो कॉन्ट्रॅक्टर त्याने तेवढा रस्ता सोडून निघून गेलेला आहे. माझं म्हणणं काय, जर कतोरे साहेबांनी त्या रस्त्यासाठी निधी जर पास केलेला होता बरोबर, मग कतोरे साहेबांनी भाषणात देखील हे सांगायला पाहिजे होतं का बाबा जो अर्धवट जो रस्ता आहे हा इथला जो त्या स्थानिक जो उमेदवार होता त्यांचा प्रजेश तेलंगे यांनी नागरिकांना नाही त्यांचे जे लेबर होते त्या लेबरांना मारहाण केली आणि त्याच्यावर काहीतरी हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणून तो रस्ता झालेला आहे. मी नागरिकांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो का एक तो पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा देखील जो विषय, ती टाकी ही महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या माध्यमातूनच झालेले आणि ते शिवसेनाचे आमचे मंत्री आहेत बालाजी किनीकर साहेब यांचा पाठपुरवठा होता त्यासाठी. आणि काल भाषणात जेव्हा विरोधकांनी आमच्या सांगितलं तर मी पुन्हा एकदा सांगेन का त्या टाकीसाठी जागा जेव्हा मिळत होती ती टाकीसाठी जागा ही शैलेश भोईरने दाखवलेली आणि त्यांनी उपलब्ध करून दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जेव्हा अधिकार आले तेव्हा मी स्वतः त्यांना घेऊन फिरलेलो. सर्वे नंबर 132 ही जागा चिखलोली परिसरातील असून ही अंबरनाथ नगर परिषदेत आहे. त्यात बदलापूरचा कोणताही संबंध नाही. विरोधक भ्रम पसरवतात का आमची हद्द आहे, तुमचा काहीही संबंध नाही या हद्दीशी. सर्वे नंबर 132 चिखलोली ही हद्द ही पूर्णपणे अंबरनाथ नगर परिषदेची असून जी पिण्याच्या पाण्याची जी टाकी आज झालेली पाहिजे त्याचे पूर्णपणे श्रेय शिवसेनेचे असून आमचे पाणी पुरवठा मंत्री असतील गुलाबराव पाटील असतील, डॉक्टर बालाजी किनीकर असतील आणि त्यांना टाकीसाठी जागा मी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं श्रेय पूर्णपणे आमचं शिवसेनेचं आहे. आणि आज जे काही व्हिडिओ व्हायरल करतात तर सर्वोदयनगर चिखलोली परिसरातील नागरिक हे सुज्ञ आणि सुसंस्कृत त्यांना माहिती आहे खरोखर या कामासाठी पाठपुरवठा कोणी केलेला आणि काम पूर्ण केलेले. पुन्हा एकदा मी तुमच्या माध्यमातून अजून एक सांगतोय, आज जो आपला विरोधक डम्पिंगचा मुद्दा घेऊन जे प्रचार करतात त्यांनी सांगायचं आहे बाबा तुम्ही डम्पिंग कसं हलवणार आहे, डम्पिंग कसं बंद करणार आहेत. आज आम्ही सांगतोय कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून बदलापूर ते सर्व नंबर 188 मध्ये जो नवीन घनकचरा प्रकल्प राबवतो आज त्याचं काम खूप चांगल्या स्पीडवर आहे. आज तिथेच आज भारतीय जनता पार्टी जे बदलापूरला आहे ते विरोध करतात बाबा हा प्रकल्प आम्ही होऊन देणार नाही, हा प्रकल्प आम्ही बंद करणार. मग आज एका ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे विरोधक भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आम्ही डम्पिंग हलवणार आणि दुसरीकडेच भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत ते विरोध दर्शवतात की आम्ही हा प्रोजेक्ट होऊन देणार. म्हणजे तुम्ही नागरिकांची दिशाभूल करतात. हे फक्त त्यांचं सोंग आहे, हे फक्त नागरिकांची दिशाभूल करतात. भारतीय जनता पार्टी कोणत्याही प्रकारचं आमचं डम्पिंग स्थलांतर करू शकत नाही, काहीच नाही. डम्पिंग हा स्थलांतरित होणार हे 100%, पण त्याचं पूर्णपणे श्रेय हे शिवसेनेचंच असणार आणि ते कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचंच असणार आहे.